राजाची असणारी धर्मपत्नी असणारी मी आहे असं असणार तिने असणारी ओळख सांगितली। आसे परजी योगद्रुमा काळ भक्षुनी पती उत्तमा माते केले प्लवगम्मा दगा माझी मिरवया। असं असणार अशा असणाऱ्या ज्या राजाची मी पत्नी होती म्हणतात, परंतु काळाने पतीचं हरण केलं, तो असणाऱ्या त्या ठिकाणी ती निघून गेले आणि मी मात्र विधवा त्या जगामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी त्या पतीच्या माग असणार काळाच्याच असणारा मुखात जाणार आहे आणि हा असणारा विचार करून मी तुमच्यापाशी आले। आयसिया परियोग जेती काळ चक्र पाहुनी राहती मग भरिया गौदग पाहुनी पोटी पश्चातापी मिळवले। काळाच्या मुखातच असणारं सगळ्याला जावं लागतंय। माझा पती गेला, अनेक असं असणारे जाते येतात आणि मला मात्र त्या ठिकाणी काय पश्चाताप झाला आणि काळाच्या असणाऱ्या दाड्यातून सुटका करावी म्हणून तुमच्यापाशी आले असं माहिती होती। काळे पतीची केली गती तशी जगैल मम आहुती तरी मानव सन्निपाती आस्तिक माते होई का। असणाऱ्या पतीच्या असणारे त्या ठिकाणी पतीला असणारं काळाने ग्रसलं आणि असणारी माझी तीच गती होईल असं मला वाटलं आणि ह्यातनं सुटका करून घेण्यासाठी आणि तुम्ही मला योग्य वाटला म्हणून तुमच्यापाशी आले। तरी मने तत्वद भरता पावनी लया त्वरिता कवना श्रीमय आश्रमी काळचरिता लोटली सतुजनिये। त्या ठिकाणी तुम्ही असं असणारं त्या ठिकाणी महाज्ञानी आहेत आणि अशा असणाऱ्या त्या ठिकाणी ज्ञानियांचं असं असणारं त्या ठिकाणी काय असणार काहीतरी असणारा उपदेश घेतल्यानंतर काळाच्या असणाऱ्या दाड्यातून सुटका होईल त्या उपदेशाने मी इथं आली। येरी मनी ओसद भरता सूत आहे प्रपंच येरू मने कवनारता प्रपंच रहाटी चालवे। असं असणारं त्या ठिकाणी त्या प्रपंच राहाटीत असं असणारा माझा मुलगा असणारा त्या ठिकाणी ते कारभार करतो आणि त्या कारभारात असणाऱ्या त्या ठिकाणी कोण्या अर्थाने किंवा असणारा कशा प्रकारे त्या ठिकाणी तो कारभार हाकतो म्हणतात। तवती म्हणे गौड बंगाल राज सदनी देश विपुल तयाचा नृप गोपी चंद मुल दास तुमचा विराजे। गौड बंगाल असं असणारा ही महाराष्ट्र आहे आणि ह्या देशात असं असणारा राज्य असणारा त्या ठिकाणी गोपीचंद आहे आणि त्या गोपीचंदाचंही त्या ठिकाणी ह्यात हित व्हावं असं असणारे मनात असणारी इच्छा धरून म्हणतो।